जा बसा ना, फिरी मार, फेरा मारता एक वाळकी डबल सीट बसा तुम्ही जा. जवळपास 4:30 वाजल्यात. एक 10 मिनिटं बाकी 4:30 वाजायला. आपल्याला आहे ना नवीन गोरा घाटात पळवा न्यायचा आहे. एक फेरा मारून ये. मोटर किती वेळ चालू होती तुमची? हा लगेच गेली म्हणजे मग लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे बरं का. एवढे मका कापलेली काल मी. मका पण पाणी आलेली बरं का. आता हा साऱ्याला पाणी नाही द्यायचं, बाकी सगळ्यांना पाणी देऊन टाकतो. हा सारा आहे ना कम्प्लीट कापून टाकायचा अख्खा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जस्ट मी आलो गोठ्यावरती. यांना आत बांधून घेतली, पाणी पाजलंय आणि कडबा टाकून दिला. सकाळचा यांनी मका आहे ना हेळी खाऊन टाकलीत, सकाळ टाकलेली. अजून आपल्याकडं मका शिल्लक आहे बरं का, एवढी शिल्लक आहे. आता अजून आणायला लागेल राव. उन्हात तर वाळणार नाही तशी, काय नाही एवढा प्रॉब्लेम. आत्ता काय 5 वाजता टाकायची, त्यांना 6 वाजता टाकायची. फक्त अजून एवढंच वज आणायला लागेल, म्हणजे सगळ्यांना पुरतंय. चाटून पुसून कडबा खात्यात फार चांगला. ओके. ते आहे ना नेमकं आहे ना आमची ना रानातली लाईन गेलेली अशी पाण्यातली नाही का, अशी वरती घरी आमच्या. तो इथं मागून गेलेली गोट्याच्या इथं ती आहे ना बुसकाट, तिथून खोदायचं पाईपलाईन शोधायला लागेल, तिथून आत घ्यायची इथं गोट्यात. आणि ते ना 1000-5 लिटरची टाकी लावू स्टँड बनवून नाही का. मग आपल्या पाण्याचं काहीच नाही प्रॉब्लेम. मग वासरं गोडं सगळं आपल्याला ना आताच धुता येईल. आणि ते ही नादी मोकळी गारची फक्त. आणि तिथून एक ना खिडकी बनतं मोठी, नाही का शेण टाकताना इथं जवळ टाकता येईल, नाही तर पार बाहेर जायला लागते, फिरवून ते टाकायला लागते. त्यापेक्षा इथून खोदून इथे खिडकी पाडली ना, इथूनच टाकता येईल जवळ. घरची आमच्या लाईट गेली, घर लाईट नाही झाला. मी आलो रानात झाडाखाली गाड लावली. गावातून मी पाणी आणलं होतं कूलरचं मस्त, ते आपल्या जारमध्ये आपल्या डेअऱ्या टाकाय. मग ते पाणी प्यायला बसलो बराच वेळ. बाकी सगळे गेलेत मुशी घाटात. मी नाही गेलो कारण की मला इथं थोडं काम होतं घरी आणि वासरांचं करायचं लागते, आंबवून झाडलोट, त्याच्यामुळे मी नाही गेलो. बाकी सगळे गेलेत. एवढे मका कापलेली काल मी. मका पण पाणी आलेली बरं का. आता हा साऱ्याला पाणी नाही द्यायचं, बाकी सगळ्यांना पाणी देऊन टाकतो. हा सारा आहे ना कम्प्लीट कापून टाकायचा अख्खा तिथून देऊन. एक सारा आम्हाला नाही म्हणलं ना मला तरी अजून 3 कापण्या होतील चांगल्या. 2 महिने जाईन आम्हाला, तवर ही पण वाढत. मग हा एक सारा, एक सारा जरा मार खाल्लाय फक्त वाढायला, अदरवाईज बाकी तिकडून चांगलं वाढलेलं आहे. नाही हे दोन वाफे, 2 वाफे आहे ना कमी. आता तिथून इथपर्यंत आपली 1 कापणी होईल इथपर्यंत, आणि इथून नाही 3 कापण्या होतील साधारण. बरंच नेमकी ना कुट्टी करावं लागत ना. चांगलं खातात वासरं पण खातंय, गोडं पण खातंय. हे नाही लसूण काढलं नाही याच्यात, पण काहीतरी टाकून द्यायला पाहिजे राव. माझं वाटतं याच्यात पण मका टाकून द्या पाहिजे. मका पिरून टाकतो लगेच, मुर्दे वाफ आहे ना पलटी करून रोटर मारून मग सरे पाडून पेरून टाकू ट्रॅक्टरनीच. ही कशी पेरली ती तशीच पाणी आलेली राव. पण असे द्या त्याचं बारीक आहे ना, त्याच्यामुळे चांगली खातात वासरं. कोट्टी करायचं टेन्शन नाही, बरं झालं नाही डबल काम आहे. साला झाडाखाली जाऊन बसू आपला निवांत. घरी ते गरम होत आहे राव. इन्व्हर्टर आहे पण ते फॅनमुळे आहे ना, फॅननी पण गरम होते. टेरेस तापतंय राव कंटिन्यू. रानात जरा गार वाटते जरा, पण आजूबाजूला बागायचे ना. रानात पण लाईट नाही विशेषाने, सगळ्या लाईटी गेल्यात. हो इथं आपलं गिन्नी गाव त्यानी. हे आपलंच आहे का? हे क्षेत्र आहे ना आपलंच आहे. हे 5 गुंठे. जर काही पडलं तर इथलं पण कापून टाकायचं गिन्नी गावात. पण नाही गिन्नी गावात न्यायची गरज नाही, कारण आपली मका भरपूर आहे.
आणि तिकडं आपल्याला तर गिंडीगाव सेपरेट लावायचंय. सोन्याकडून बियाणं आणून ना तिकडं वाप साऱ्या बिऱ्या पाडा लागतील आणि तिकडं लावून टाकायचं. म्हणजे कसं हे 2 महिने जाईन तर आपलं ना गिंडीगावात जोरात वाढून ना. लाईट होते थोडी पण पाणी देत होते. पाणी आहे का हो? पाणी भरपूर की. मग किती वेळ चालू होती मोटर? मोटर किती वेळ चालू होती तुमची? हा लगेच गेली म्हणजे मग लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे पण बरं का. पाणी आहे भरपूर. ही जुनी मोटर काढून टाकाय पाहिजे. यांचा काय उपयोग आहे? हा ना पाण्यात टाकली ना आपण ती काय स्क्रॅप झालेली इकून टाकता येईल तिला है ना. खुर्ची आहे आपली. खुर्ची तरी बसता निवांत. जवळपास 4:30 वाजल्यात. एक 10 मिनिटं बाकी 4:30 वाजायला. आपल्याला आहे ना नवीन गोरा घाटात पळवा न्यायचा आहे. आपल्यासोबत सोन्याचे पण गोर आहे म्हणलं दोघांची सणच पळावता येईल. मग लक्ष्मीला पण घेऊन जाऊ. पाहुण्याला आता फोन केला पाहुणे येतात आपल्या धक्क्याला गाडी लावतात ते म्हणलं गोवा लवकर येतो तुम्ही पण. म्हणलं येतो आलोच 5 मिनिटात. तर ते दोन्ही ना हे गोडा आणि एक आपलं तर नवीन गोर भरावं लागेल. रोड लय घाटी रे वेळ लागतो यायला. शिवाटे काढायला शिवाटे झोपायचं आपल्याला या वासराला आपल्या नवीन वाल्या याला न्यायचं आता घाटात आपल्या. आपण गाडी आणली तिथं लावलीच धक्क्या बरोबर. सोन्याचं वासरू बारा जायला वर याची कानी कुठे राव? कानी वाढणार ना गाण्याची गुलाबी कलरची कानी बघ त्याची सेपरेट. चला सोन्याचं एकच वस्तू भरायचे ना. चला लवकर. शिवाय तिकीट नाही का आपले ना? शेवाटी घ्यायची आणि चाबूक घ्यायचा आहे. काय 2 गोष्टी लागतील फक्त. बाकी सगळं घेतलेलं आहे कान्या बिन्या. पुढं गाडी घेऊन माझ्या गाडी घेऊन जा आता. पोरं पण तोवर गाठात येतील सगळी. मेसेज टाकला ग्रुपवर येतो म्हणले सगळे. सावकाश हा गरम दिसतोय. दोरी सोडू नका बघ त्याची. जा बसा ना फिरी मार फेरा मारता एक वाळकी डबल सीट बसा तुम्ही जा. दोरी कुठे आपल्याला रे? यात खड टाकलंय का? हा कायची कुठल्या 10 करून एवढ्या आणल्याच तिने. एक फेरा मारून ये. टाकतोय का राऊंड? हे गरम करते तर वासरू. आम्ही वर थांबले घाटात व्हिडिओ काढायला. फक्त वर्टिकल व्हिडिओ काढायची. वासरू पाळ्या पाहिजे उज्या खांदी झोपणार आहे आम्ही. वर खाली झोपतात त्याला. अरे त्याने एक राईड मारला म्हणजे गोड्याची जरा वॉर्मअप तेवढाच. काय पंप हाऊस तिकडे आहे. आहे ना हे टॉयलेट ते माग आहे. काय पंप हाऊस ते जलशुद्धीकरण केंद्र ना. ते सांगतो नाही इथं काय नाही. नाही तिकडे खाली पार तिकडे खाली. हा पार खाली नदीच्या कडेला आहे.
हो मेन तिथं हो तिथून तिथून खाली जातं तिकडं नाही मेन खाली आहे इथून कलेक्ट तिकडे खाली जातं आणि तिथून मग ते शुद्ध होऊन नदीत सोडतात पाणी सांडपाणी डोर केलाय पण ती पक्की बोलेरो दिसत कार चालूकच नाही वाटत. 2000 years later. पाठात पळायला आलता ह्याची व्हिडिओच नाही प्ले आयला मी काय केलं प्ले बटनचं आहे ना सिम्बॉल दाबायचं विसरलो जाय गडबडीत मी फक्त बघतच होत वाटतं मग प्ले बटन दबलं नाही मग व्हिडिओच नाही निघली याची 6 वाजले आता राव याला आणली बांधली आत लक्ष्मीला आणि नवीन गोऱ्याला याला आंबवून ठेवून आता कुठे टाकायला लागेल याला कुठे टाकून देऊ आज मग आपल्याकडे नेमकी थोडी शिल्लक आहे सकाळी द्यायला कापायला परत मग राव आता लय उशीर झालाय जाईन लय राव त्रास झाला आता.